द्या. एखाद्या वेळेला आपल्याला स्नान नाही घडलं, आंघोळ नाही घडली आणि आपण भगवंताचं नामचिंतन केलं, भगवंताचं नामस्मरण केलं तर त्याला स्नान करण्याचं पुण्य लागतं. पण याचा अर्थ असा नाही की आपण आंघोळच करायची. एखाद्या वेळेला नित्यनेम नाही घडला, एखाद्या वेळेला संध्या नाही घडली आणि भगवंताचं नामचिंतन आपण केलं तर त्याला संध्या करण्याचं पुण्य लागतं, नित्यनेम करण्याचं पुण्य लागतं. आणि तसंही भगवंताचं नाम हे सर्व साधनात सार आहे. बघा, शास्त्राचं सार काय आहे? भगवंताचं नाम आहे. वेदाचं सार काय आहे? भगवंताचं नाम आहे. भागवताचं सार भगवंताचं नाम, कीर्तनाचं भगवंताचं नाम, हरिपाठाचं भगवंताचं नाम, संपूर्ण परमार्थाचं सार भगवंताचं नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. आता भवसिंधू उतरी पार, आता संपूर्ण संसार सागरातून तारून नेणारं सुद्धा भगवंताचं नामच आहे. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार. लक्ष द्या, जे योगाने प्राप्त होते, जे यागाने प्राप्त होते, जे तपाने प्राप्त होते, तेच भगवंताच्या नामचिंतनाने प्राप्त होते. ते महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. शेवटची म्हणला, योग याग तपे केली तयाने अमुपे. आता मला सांगा, योग आपण करू शकतो का? योग आपण करू शकतो का? राजयोग, हठयोग, त्याच्यातही काही प्रकार आहे, ते आपण करू शकतो का? आपल्याकडून 2 तास बरोबर बसणंच तर नाही होत, तर ती योग कुठं करणार, नाही का? माऊली म्हणतात, योगाची या वाटा जी निघाली गा सुबटा, तया दुःखाची शैल वाटा भागा आला. योग आपल्याच्यानं होत नाही. याग सुद्धा आपण करू शकत नाही. याग म्हणजे यज्ञ. राजसूय यज्ञ करण्याकरिता 100 पिपे शुद्ध तूप लागतं. आता 100 पावभर शुद्ध भेटेल का नाही याची गॅरंटी नाही. 100 पिपे शुद्ध कुठून आणायचं सांगा ना? यज्ञ आपण करू शकतो का? नाही करू शकत. तप आपण करू शकतो का? 1400 वर्ष चांगदेवांनी तप केलं होतं. आपण 2 घंटे कीर्तनात बरोबर बसू शकत नाही. आपण वेगवेगळे आसन करतो 2 घंट्यात. पा आजी पुढे बसूनच आहे की नाही? आजीच्या लक्षात आलंच नाही. करू शकतो का आपण? करू शकतो. खरं तप आपण करू शकत नाही. मग तुकोबारायांनी आपल्याला सोपा मार्ग सांगितला. काय? भगवंताचं नाम. योग याग तपे केली तयाने अमुपे. म्हणजे जे योगाने प्राप्त होते, जे यागाने प्राप्त होते, जे तपाने प्राप्त होते, तेच भगवंताच्या नामचिंतनाने प्राप्त होते.